वसई विरार शहर महानगरपालिका ग्रंथालय विभाग ज्ञानदीप मंडळाचे संत जोसेफ महाविद्यालय आणि साहित्य जल्लोष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज या प्रांगणामध्ये 23वा साहित्य जल्लोष उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुणे, नागरिक बंधू भगिनींनो, सर्व आजी माजी पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक वर्ग, पत्रकार बंधू, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे. सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित सर्व साहित्यप्रेमी बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करून आपल्या वसईचं वैभव म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे. पूर्वेला उतुंग पर्वतरांगा अभयारण्य, पश्चिमेला फेसाळणारा रत्नाकर म्हणजेच अरबी समुद्र, दक्षिणेला उल्हास नदी आणि उत्तरेला वैतरणा, अशामध्ये वसलेली आपली निसर्गरम्य अशी ऐतिहासिक वारसा लाभलेली वसई नगरी आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो. या वसई भूमीमध्ये भगवान परशुराम, भगवान गौतम बुद्ध, पुरीचे पाचवे शंकराचार्य विद्यानंद स्वामी, संत फ्रान्सिस झेवियर, जैन धर्मीय संत यांच्या पदस्पर्शाने व वीर चिमाजी आपांच्या शौर्याने पुढीत झालेली अशी आपली वसई नगरी आहे. वसईला कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक आणि उत्सव सणांची परंपरा असा वारसा आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे. साहित्य जल्लोषी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीची सुरुवात खरं म्हणजे साहित्यिक ज्येष्ठ लेखक प्रभाकर नारायण उर्फ भाऊ उपाध्ये ज्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. तसंच कविवर्य नारायण सुर्वे यांचं देखील जन्मशताब्दी वर्ष आज आहे. 30 ऑक्टोबर 1996 रोजी भाऊ उपाध्यायांचं निधन झालं आणि त्यांना आदरांजली देण्यासाठी त्या निमित्ताने साधून 3 दिवसीय छोटेखानी साहित्य संमेलन आदरणीय प्राचार्य पु.द. कोडोलीकर सर आणि अशोक मुळे यांच्या पुढाकाराने अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयामध्ये सुरू करण्यात आलं. साहित्य जगतचे नाव महाराष्ट्रामध्ये शासनाचे लोकराज्य मासिकाचे संपादक दिवाकर गंधे यांनी सुचविले आहे. या पहिल्या साहित्य जल्लोषचे उद्घाटक सुप्रसिद्ध अभिनेते रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव या गुणी दाम्पत्याच्या हस्ते झालेले होते. तदनंतर तब्बल 30 वर्ष आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिग्गज साहित्यिक, कवी, कलावंत यांचा वैशिष्ट्यपूर्ण सहभाग या साहित्य जल्लोषाला लाभलेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष वेळोवेळी आपल्याला साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहे. परंतु यावेळेला थोडं त्याच्यामध्ये विश्वास पाटील सर यांनी येण्याचं मान्य केलेलं होतं, परंतु ते दुसऱ्या कार्यक्रमात असल्यामुळे ते येऊ शकलेले नाहीत. आणि आज आपल्या या साहित्य जल्लोषचं उद्घाटन म्हणून आदरणीय पांढरपट्टे सर एक महान व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. मी खरोखर मनापासून त्यांचं या ठिकाणी साहित्य जल्लोष प्रतिष्ठानतर्फे स्वागत करत आहे. या साहित्य जल्लोष जिल्ह्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून साहित्य जल्लोष प्रतिष्ठान याच्या माध्यमातून आणि खरं म्हणजे आपले आताचे महापौर अजूजी पाटील यांच्या संकल्पनेतून आपण एक 49 संपादक व उपसंपादकांच्या उपस्थितीत वसई विरार शहर महानगरपालिका व साहित्य जल्लोष प्रतिष्ठानतर्फे मराठीतील एकमेव संपादक संमेलन आपण YMC सभागृहामध्ये आपण घेतलेलं होतं. आज या ठिकाणी नलावडे सर, अरुण नलावडे चित्रपट अभिनेते यांचा आगमन होत आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. कारण अरुण नलावडे सर चित्रपट अभिनेते हे आपल्याला मंचावर येतात. तर मित्रांनो, आपलं मराठीतील एकमेव संपादक संमेलन करणारे आपली वसई विरार शहर महानगरपालिका आणि साहित्य जल्लोष प्रतिष्ठान ही संस्था आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेली 22 साहित्य संमेलनामध्ये आपण उद्घाटन, त्याचप्रमाणे परिसंवाद, कवी संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजबानी आपण सर्वच नागरिक आणि श्रोत्यांना दिलेली आहे. परंतु या उद्देश, या साहित्य जल्लोषाचा प्रामुख्याने उद्देश
विद्यार्थी स्थानिक साहित्यिक कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी साहित्य जल्लोष ही एकमेव संस्था आहे असं मला या ठिकाणी आपल्याला पासून सांगायचं आहे. दरवर्षी 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन या निमित्ताने जागर मराठीचा हा कार्यक्रम वसईतील शैक्षणिक संस्था, शिक्षक, विद्यार्थी यांच्या सहभागाने आपण करत असतो. तसंच आषाढी एकादशी निमित्त अभंगमाणी हा कार्यक्रम सामाजिक संस्थांच्या सहभागाने होत असतो. रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून साहित्य जल्लोष प्रतिष्ठानचा एक दस्तऐवज म्हणून 20वा हा ग्रंथ आपण गेल्या 22व्या साहित्य संमेलनामध्ये प्रकाशित केलेला होता, जो आज मान्यवरांना देखील आपण या ठिकाणी दिलेला आहे. ही चळवळ सुरू राहण्यामागील खंबीर पाठबळ देणारे माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूर हे आपले प्रमुख व्यक्तिमत्व आपल्या पाठीशी असल्यामुळे ही जी चळवळ आहे पुढे आपण सुरू ठेवत आहोत. वसईतील विद्यालय, महाविद्यालय, आर्थिक संस्था, सामाजिक संस्था यांचा महत्त्वपूर्ण सहकार्य आपल्याला वेळोवेळी लाभलेला आहे. आज आपण 23वा साहित्य जल्लोष वसई विरार शहर महानगरपालिका ग्रंथालय विभाग, ज्ञानदीप मंडळाचे संत जोसेफ महाविद्यालय आणि साहित्य जल्लोष प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या ठिकाणी संपन्न होत आहे. माननीय महापौर अजू पाटील सर, उपमहापौर मार्शल लोकेश यांच्या पुढाकाराने आणि ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष स्टॅनिस्लास लोबो, प्राध्यापक डॉक्टर तात्याराव घोरुडे, त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी राणे मॅडम देखील आहेत, उपायुक्त, यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी वृंद यांचं देखील मनापासून मी या ठिकाणी आपण सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद देतो आणि थोडक्यात माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या पुढील